आणि आता बातमी धुळ्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरातले सगळे व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्यात मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले। बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज धुळ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलेला आणि संपूर्ण धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आपण पाहू शकतो। आपण आहोत आगरवाडवरती। धुळे शहरातली ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि सकाळपासूनच या बाजारपेठेमधील सर्व दुकानं, व्यापारी प्रतिष्ठाने जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। सकाळपासून कडेकोट असा बंद या ठिकाणी पाहावयास मिळतोय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या काही अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत त्या निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं खरं तर हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि धुळे शहराबरोबर शहरातल्या संपूर्ण बाजारपेठा असतील, त्याचबरोबर जिल्ह्यातल्या इतर तालुक्याची ठिकाणं असतील त्या ठिकाणी देखील हा बंद जो आहे कडकटपणे या ठिकाणी पाळण्यात येतोय। या संपूर्ण बंदसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट असा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन या संपूर्ण बंदच्या संपूर्ण या बंदवरती लक्ष ठेवून आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। तर बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये बंद पुकारण्यात आला असून सकल हिंदू समाजाच्या वतीनं नांदेड बंदचं आवाहन करण्यात आलंय। नांदेड बंदला चांगला प्रतिसादही मिळालाय आणि सकाळपासून संपूर्ण नांदेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मुख्य बाजारपेठा देखील सकाळपासून बंद आहेत। अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आणि या बंदला चांगला प्रतिसाद नांदेडमध्ये मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सकाळच्या सत्रात संपूर्ण जी बाजारपेठे नांदेड शहरातली आणि संपूर्ण नांदेड शहरातली जी दुकान आहेत ती कडकडीत बंद पाळली जात आहेत। आता मी आहे नांदेडच्या शिवाजीनगर भागात। मुख्य ही बाजारपेठ आहे, इथं नेहमीच गर्दी असते खरेदीसाठी, मात्र सकाळच्या सत्रात आपण पाहू शकतो की ही जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे बंद आहे। कडकडीत असं बंद इथं व्यापाऱ्यांनी पाळलेलं आहे। याशिवाय आज हिंदू संघटनाच्या वतीने 11 वाजता मोर्चा देखील काढला जाणार आहे। हिंदू संघटनांनी केलेल्या बंदच्या आवाहनानंतर काही खाजगी शाळांनी देखील आज शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील शहरात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे। ज्या संवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामधल्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सुमारे 30 विद्यार्थ्यांना बिस्किटामधून विषबाधा झाली आहे। शनिवार असल्यामुळे बिस्किट वाटप करण्यात आलं होतं आणि हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या। अनेक विद्यार्थ्यांना अचानक तापही आला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर या प्रकारामुळे पालक देखील संतप्त झालेले असून सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, सध्या सगळ्यात आधी या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे त्या रुग्णालयातल्या सूत्रांसोबत जर माहिती घेतली किंवा डॉक्टरांसोबत जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की हे 30च्या वर विद्यार्थी आहेत आणि या 30ही विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती सध्या स्थिर आहे। मात्र हे बिस्किट दिल्याने का झालं असावं, त्याचे जे नमुने आहेत, जे बिस्किट विद्यार्थ्यांना देण्यात आले होते त्याचे नमुने देखील आता घेण्यात आले, ते चाचणीसाठी पाठवण्यात आले। त्याच्या नेमक्या चाचण्या कशा येतात किंवा ते बिस्किट खूप जुने होते का आणि कशामध्ये ठेवलेले होते, संपूर्ण प्रश्न आहेत। मात्र कुठेतरी आज शनिवार होता, हाफ डे असतो आणि हाफ डेच्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण बिस्किट जे आहेत ते सकाळी वाटण्यात येतात, त्यांना खाण्यासाठी दिल्या जातात आणि ज्यावेळेस हे बिस्किट या विद्यार्थ्यांनी खाल्ले त्याच वेळेस काही विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली, काही विद्यार्थ्यांना जुलाब देखील लागले, तर काहींना जो थंडी ताप असतो तो देखील या ठिकाणी जाणवला। त्यानंतर या संपूर्ण विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आणि आता जर आपण बघितलं तर प्रकृती जरी स्थिर असली तरी या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण जिल्हा प्राथमिक शाळेत हे जे विद्यार्थ्यांना
पौष्टिक आहार म्हणून दिला जातं किंवा विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी दिले जातं, मात्र त्यातूनच कुठेतरी असे गैरप्रकार घडतात. तर यामध्ये कोण हलगर्जीपणा करतंय किंवा हे बिस्किट कुठं अशा जागी ठेवण्यात आले होते का की ज्याने गॅस पॉइझन तयार झालं असावं, किंवा हे बिस्किट निकृष्ट दर्जाचे आहेत का, ही संपूर्ण जी चौकशी आहे ती होईलच आणि यावर कारवाई होणं आता गरजेचं आहे आणि प्रशासन काय कारवाई करतं हे पाहावं लागेल. निश्चितच. धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी आणि याचा आपण पाठपुरावा करत राहू.